ओम शांती. आज आहे 30/7/2025 ची साकार मुली. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, माया दुश्मन तुमच्या समोर आहे, म्हणून तुम्हाला स्वतःची खूप खूप सावधानी बाळगली पाहिजे. जर चालता चालता तुम्ही मायामध्ये फसले तर तुमच्या तकदीराला तुम्ही लकीर लावू शकाल. म्हणून बाबा प्रश्न विचारतात, मुलांनो, तुम्ही राजयोगी आहात, तर तुमचं मुख्य कर्तव्य काय आहे? बाबा म्हणतात, शिका आणि इतरांना शिकवा. हेच तुमचं मुख्य कर्तव्य आहे. तुम्ही आता ईश्वरी मतावर चालत राहा. तुम्हाला आता कुठेही कलियुगी जंगलामध्ये जाण्याची गरज नाही. घरग्रस्तामध्ये राहून शांतीमध्ये राहा. बाबांना आठवण करा. बाबा 2 शब्द सांगतात, अल आणि बे. ABCD म्हणजे ए आणि बी. अ म्हणजे आत्मा आणि मग ब म्हणजे बाबा. ह्या 2 शब्दांमध्येच सर्व शिक्षणाचा सार सामावलेला आहे. बाबा म्हणतात, मी सकाळी सकाळी येतो आणि रोज मुलांना शुभ मुहूर्तावरती शुभ सकाळ म्हणतो. मुलांनी देखील बाबांना रिस्पॉन्स करणं आवश्यक आहे. सकाळी सकाळी जे शिक्षण घेतलं जाईल, अर्थात बाबांची जी मुरली ऐकली जाईल, ह्या मुरलीमध्ये दिवसभराच्या कार्याची शक्ती भरलेली आहे. अनेक परिस्थितींचं समाधान आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं या मुरलीमध्ये मिळत असतात. म्हणून बाबा सांगतात, तुम्ही शिका आणि इतरांनाही तुम्ही शिकवा. बाबा म्हणतात, काही जर समजलं नाही तर तुम्ही बाबांना विचारत जा. तुमच्यापेक्षा जे मोठे निमित्त आहे त्यांना विचारा आणि प्रश्नांचं समाधान करून घ्या. बाबा सांगतात की मुलांना तुम्ही मोहजीत राजासारखे मोहजीत बना. जसं एखाद्या माकडामध्ये खूप प्रकारचा मोह असतो तर तो वेळेला पास होणार नाही, तसं तुम्हाला या दुनियामध्ये बाल मुलांमध्ये राहून सुद्धा तुम्हाला मोहजीत बनायचं आहे. कारण तुमचं जीवन हे हिऱ्या समान जीवन आहे. ह्या जीवनाला तुम्ही कवडी समान माती मोल तुम्ही घालवू नका. कारण हे जीवन तुम्हाला पूर्ण 5000 वर्षामध्ये एकदा संगमयुगावर मिळत असतं. हे ईश्वरी जीवन, हे मानवी जीवन हे परत परत मिळत नाही, असं शास्त्रांमध्ये कथेंमध्ये लिहिलेलं आहे. परंतु याचा वास्तविक खरा अर्थ आहे, ईश्वरी जन्मामध्ये, ईश्वरी जीवनामध्ये जी प्राप्ती आहे ती कोणत्याही जन्मामध्ये नाही. म्हणून ह्या जन्माला फार फार मूल्यवान जन्म असं म्हटलेलं आहे. तर ह्या जन्माचा तुम्ही खूप खूप सदुपयोग करा. राजयोगी आहात, तुम्ही कर्म संन्यासी बनू शकत नाही. राजयोगी या शब्दाचा अर्थ आहे, घरादारामध्ये राहत असताना, बाल मुलांमध्ये राहत असताना आपल्या स्वतःच्या इंद्रियांवरती राज्य करणारे तुम्ही खरे राजयोगी आहात. म्हणून बाबा सांगतात की मुलांनो, तुम्ही सर्वांचे मनोकामना पूर्ण करणारे कामना पूर्ण आहेत, कामनाधारी आहेत. म्हणून बाबा आणि वर्षा ह्या 2 गोष्टींना बुद्धीमध्ये ठेवून तुम्हाला जिवंतपणे मेल्याचा अनुभव करायचा आहे. बाबांनी आपल्या सर्वांना दत्तक घेतलेला आहे. त्यामुळे कधीही आपल्या तकदीराला लकीर लावू नका. म्हणजे आपल्या पायावर आपणच धोंडाकडी पाडून घेऊ नका. कोणतीही उलटी सुलटी गोष्ट इकडची तिकडे करून संशयात्मक बनू नका. स्वतःच्या निश्चयाला कधी हलू देऊ नका. हे दुःखधाम आहे, हे एक दिवस संपणार आहे, याला आग लागणार आहे, हे बुद्धीमध्ये ठेवून ह्या पुराणी दुनियामधून
आता बुद्धियोग हळूहळू काढून घ्या. बाबा सांगतात तुमच्यामध्ये असलेल्या सर्व विशेषता म्हणजे या संजीवनी बुटी आहे. आणि संजीवनी बुटी मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं एक विशेष साधन आहे. म्हणून बाबा सांगतात की मुलांनो, तुम्ही श्रेष्ठ आत्म्याची स्मृती हीच विशेषतांची संजीवनी बुटी इतरांना खाऊ घाला. तर जे आत्मे मूर्छित म्हणजे मेल्या समान आहे ते पुन्हा जिवंत होतील. विशेषतांचं स्वरूप म्हणजेच हा एक जीवनासमोर क्लिअर आणि क्लीन आरसा आहे. दुसऱ्यांना स्मृती देण्यासाठी सुद्धा विशेष आत्मा बना. कुणालाही कधीही कुणाच्याही कमजोऱ्या ऐकू नका. त्यांचीही कमजोरी कधी वर्णन करू नका. बाबा सांगतात टालमटोल नहीं करना है. बहानेबाजी नका करो, कारण नका सांगू. आपल्या कमजोरीची दृष्टी पॉवरफुल बनवा आणि तिलाही बाबांच्या शक्तीने लवकरात लवकर समाप्त करा. बाबा सांगतात उडा आणि इतरांनाही उडवण्यासाठी तुम्ही निमित्त बना. आता दिवसेंदिवस प्रगती तुमची होत चाललेली आहे, परंतु आता तुम्ही नाव, मान, शान ह्या सर्व साधनांच्या विचारांपासून तुम्ही त्यागी बना. महात्यागी तोच आहे जो नावारूपापासून वेगळा राहतो. संकल्पाची शक्ती जमा करून आता श्रेष्ठ सेवेसाठी तुम्ही वापरत चला. निमित्त बनलेली आत्मा प्रत्येक क्षणामध्ये आपल्या विचारांवर लक्ष देत राहील. जेव्हा ती निर्विकल्प निर्व्यर्थ संकल्प राहील तेव्हा तिची बुद्धी निर्णय सुद्धा योग्य घेईल. आणि जर निर्णय चांगला राहील तर त्याचं निवारण पण चांगलं करू शकेल. बाबा सांगतात जर बुद्धी क्लीन नसेल, क्लिअर नसेल तर निवारण होणार नाही आणि त्याच्या बुद्धीसमोर हमेशा कारण 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 असे शब्द नेहमी येत राहील. आता तुम्हाला कारण न सांगता तुम्हाला निवारण करायचं आहे आणि इतरांनाही तुम्हाला त्यापासून मुक्त करायचं आहे. ओम शांती.